कापसाच्या धाग्यापासून विणता येईल कापड अंगभर, बैलांच्या अंगावरही टाकता येईल झूल. म्हणून मोठ्या हौसेनं बापानं लावला होता कापूस. कापसाच्या धाग्यापासून विणता येईल कापड अंगभर, बैलांच्या अंगावरही टाकता येईल झूल. म्हणून मोठ्या हौसेनं बापानं लावला होता कापूस. पण भोंगळं आभाळ फाटलं. कधी नायबो तर कधी होईबोचा अट्टाहास अन उसवले सगळेच धागे. भोंगळं आभाळ फाटलं, कधी नायबो तर कधी होईबोचा अट्टाहास अन उसवले सगळेच धागे. बापाच्या विणकर डोळ्यात हैदोस घालत. बाप उनगत होता आतल्यात. पोरांचं शिक्षण, पोरीचं लग्न, सावकाराकडे ठेवलेल्या मायच्या बांगड्या आठवत. आणि माय मात्र बांधत होती लुगड्याच्या चिंदकांच्या गाठी. शिवत होती तिघळ लावून लेकरांच्या फाटक्या कपड्यांना संसार साधत. माय मात्र बांधत होती लुगड्याच्या चिंदकांच्या गाठी. शिवत होती तिघळ लावून लेकरांच्या फाटक्या कपड्यांना संसार सांधत. आभाळ उसवतच गेलं. तसं रुंगण्यावरच्या हातातलं बळही दुर्बळ झालं. आभाळ उसवतच गेलं. तसं रुंगण्यावरच्या हातातलं बळही दुर्बळ झालं. बापाची आणि हमी भावाची गाठ कधी पिंजलीच नाही. आणि पीक विम्याच्या रकान्यात बापाच्या नावाची शाई कधी रंगलीच नाही. हताश बापाला पावलं घेऊन जात होते दूर. एका झाडाकडे जिथे परिस्थितीच्या धाग्यांना गुंफून काळाने बनविले होते मजबूत दोरखंड. हताश बापाला पावलं घेऊन जात होते दूर. एका झाडाकडे जिथे परिस्थितीच्या धाग्यांना गुंफून काळाने बनविले होते मजबूत दोरखंड.